चला करूया झटपट बटाटा। हाय हॅलो नमस्कार राधे राधे मैत्रिणींनो। आज मी केले होते मसाला बटाटा। आता हे बटाटे करणं पण ना इतकं सोपं आहे आणि हे खायला पण खूप छान लागतात। तर ही रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे। तर याच्यासाठी फक्त बटाटे घेऊन घेतले। बटाटे घेऊन घेतल्यानंतर आहे ना हे फक्त छिलून घ्यायचे, साल काढून घ्यायचे आणि साल काढल्यानंतर या प्रकारे कापून घ्यायचे आणि कापून झाल्यानंतर आहे ना ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे। धुवून झाल्यानंतर ते असे निथळून घ्यायचे की तेलामध्ये पाणी अजिबात जाणार नाही। आणि एका कढईमध्ये तेल घ्यायचे, ज्या प्रकारे आपण भजे वगैरे बनवतो ना जेवढं तेल घेतो त्या प्रकारे। आणि हे सगळे बटाटे आहेत ना ह्या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे। तळून म्हणजे खूप असे ब्राऊन करायचे नाही आहेत किंवा खूप असे शिजू द्यायचे नाही आहेत। हां, पण एवढं की तो बटाटा खाल्ल्यानंतर आपल्याला तो कच्चा आहे हे जाणवणार नाही याची काळजी घ्यायची आहे। म्हणजे तो कच्चा पण लागला नाही पाहिजे आणि पूर्ण असा खूप शिजला पण नाही पाहिजे की आपण जोपर्यंत तो पोळीमध्ये घेऊन खात नाही ना तोपर्यंत तो असा व्यवस्थित राहिला पाहिजे की असं काही नाही की पोळी लावली आणि बटाटा तुटला, अशा प्रकारे शिजवायचा नाही आहे। व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ना तळून झाल्यानंतर थोडेसे असे ब्राऊन झाले की ते बाहेर काढून घ्यायचे। आणि मग ह्याच कढाईमधलं तेल कमी करायचं। या कढाईमध्ये अजून 1 चम्मच थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये तळलेले बटाटे, त्याच्यानंतर धनिया पावडर, लाल पावडर आणि हळद आणि मीठ, फक्त हे 4च जिन्नस टाकायचे आहेत। आणि 2 मिनटं फ्राय करून ना लगेच गॅस बंद करायचा आहे। कारण जर गॅस चालू असला ना काही हे मसाले पूर्ण जळतात आणि बटाटे अजिबात चांगले लागत नाही। त्यामुळे गॅस लगेच बंद करायचा आहे। आणि मी बटाटे कशाबरोबर केले होते तर डाळ भात आणि डाळ भाताबरोबर केलेले होते हे मसाला बटाटा। एकदा तुम्ही डाळ भाताबरोबर हे बटाटे नक्की ट्राय करा, कसे झाले तेही नक्की सांगा। आणि अशा प्रकारे माझा हा स्वयंपाक इथे पूर्ण झालेला होता आणि आमची जेवायची वेळ झाली होती। चला मंडळी, या जेवायला।